periodic motion and linear different equation and simple harmonic motion, periodic Lewisium and simple pendulum. त्याच्यानंतर काय कंपोजिशन लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. ठीक आहे. आधी काय पाहिजे ऑसिलेशन मध्ये पिरियडिक मोशन पाहिजे. पिरियडिक मोशनची डेफिनेशन काय सोपी भाषेत जर आपण सांगतो म्हणलं एखाद्या वस्तूला लागणारा टाइम. ठीक आहे. इथून जिथपर्यंत मी चाललो त्याचं डिस्टन्स पाहिजे आपल्याला किंवा इथून तिथपर्यंत लागणारा टाइम पाहिजे सेकंड पाहिजे मिनिट पाहिजे जसं आपण समजतो 366 दिवस आहे आपल्यापाशी. ठीक आहे. 366 दिवस आहे आपण सांगतो 365 दिवस आहे. 362 दिवस आहे का नाही आहे 362 दिवस आहे आपल्यापाशी 24 घंटे. 24 घंटे म्हणून आपण समजा 14 घंटे पकडले काहीतरी सेकंद असेल 576 असे काही सेकंद असेल काहीतरी 24 मिनिट असेल. ठीक आहे. हे टोटल म्हणून काय झाले आपण 366 दिवस झाले. आता समजा एखादा टाइम पास आहे आता पिरियडिक मोशन म्हणजे काय सांगतात डिफरन्शियल एनी मोशन विच द रिपीटेड म्हणजे काय रिपीट आहे. जर एखादी वस्तू रिपीट करत असेल कोणती पण समजा आपण जे वस्तू करता म्हणजे साधा तुम्ही जर 9 वाजता येता ट्युशन. ठीक आहे. मी तुमचे 9 वाजता ट्युशन घेतो तुम्ही काय करताय रोज तीच वस्तू काय करताय रिपीट करताय इन इक्वल वन सेट ऑफ द यम म्हणजे काय मास लागणारा तुम्हाला काय वेग. आता समजा तुम्ही डायरेक्ट येऊ शकत नाही. ठीक आहे. घरून उडी मारल्यावर इथे येत नाही चाला लागेल गाडीला किक मारा लागेल तो इथेच म्हणजे काहीतरी तुमचा मास किंवा एनर्जी कुठेतरीच चालली. ठीक आहे. A sum of the particle is called a periodic motion. म्हणजे काय पार्टिकल म्हणजे काय एखादी वस्तू. ठीक आहे. आपण सांगतो ना जसं तुम्ही जेणेकरून येत आहे इथं तुम्हाला काहीतरी मास लागत आहे तुमचा अटॅच होत आहे कशाला तरी. ठीक आहे. त्याच्यानंतर काय सांगतो आपण लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. आता लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे काय लिनियर म्हणजे काय एक वस्तू आहे स्ट्रेचेबल वस्तू कोणती पण घ्या. ठीक आहे. किंवा स्वतःचा मास आहे एकदा मास ओढल्यावर काय होते ती पुन्हा त्या जागी वापस जाते. ठीक आहे. आपण काल एक्झाम्पल काय त्याचं स्प्रिंगचं समजा सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे स्प्रिंग काय हे आहे मास जे आपण अटॅच करतो. ठीक आहे. ही झाली स्प्रिंग. ठीक आहे. त्याच्यानंतर आता समजा हे ए नंबरची डायग्राम आहे. नेक्स्ट स्ट्रेचेबल सिंपल हार्मोनिक मोशन आपण काय सांगितलं एखादी स्ट्रेचेबल वस्तू कोणती पण जसं आपला इलास्टिकचा पॅड आहे आपण काय म्हणतो आता माहित पडलं आपल्याला स्ट्रेचेबल वस्तू कोणती आहे स्ट्रेचेबल आपला पॅड निघला तो आपण स्ट्रेचेबल पाहिजे. ठीक आहे. आता पहा सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये काय सांगितलं द पार्टिकल ऑफ अ परफॉर्म इन विच काय द पार्टिकल ऑफ अ परफॉर्म इन विच कोणती वस्तू एखादी वस्तू ज्या वस्तूला आपण पुन्हा आवरण करतो म्हणजे पुन्हा ओढतो ती वस्तू पुन्हा आपल्या जागी आकर्षित करते. ठीक आहे. आता समजा हा स्प्रिंग आहे आणि स्प्रिंग कसा आहे ते जवळ म्हणजे त्याची जे शक्ती आहे ज्याची जी कॅपॅसिटी आहे तेवढ्या मापात राहते. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करतो आपण त्याला फोर्स लावतो मास लावतो त्याला ओढतो म्हणजे ताणतो ताणल्यानंतर काय होते तो लंबा होते. ठीक आहे. हा लंबा झाला इथून इथपर्यंत डिस्टन्स किती झालं याचं एक्सचं. ठीक आहे. जे आपण लावला टाइम त्याच्यानंतर काय झालं स्प्रिंग सोडून देतो आपण सोडल्यानंतर काय होते तो आधीच्या स्प्रिंग पेक्षा पण कमी प्रमाणात काय तुम्ही म्हणजे इथून एक्स लागणार टाइम आणि इथून एक्स लागणार टाइम टोटल किती 2x टाइम म्हणजे काय 2x च्या प्रमाणात ते जागी होते. समजा आता पहा एक्झाम्पल आपला मास आहे आपण ओढलं एखाद्याला ताणलं पहिले सोडून द्या तुम्ही इथं खड्डा पडते पहिले खड्डा पडल्यानंतर ते मास जसं तसं होतं. ठीक आहे. हे झालं कोणतं आता झालं पिरियडिक मोशनची माहिती झालं. पिरियड म्हणजे काय नेमकं पिरियड पाहिजे आपल्याला पिरियड म्हणजे काय तर पिरियड म्हणजे काय पाहिजे आपल्याला आता समजा पिरियड आहे आता नेमकं पिरियड पाहिजे पिरियड म्हणजे काय वेग हे झालं आपला वेग. ठीक आहे. वेग म्हणजे काय गती सायकल जे आहे पायडल मारतो आपण जेवढ्या वेगाने पायडल मारतो तेवढ्या वेगाने सायकल चालते. तसं इलेक्ट्रिकल सायकल आहे आपण स्वतः पायडल मारतो तरी पण इलेक्ट्रिकल सायकल म्हणजे आता समजा इलेक्ट्रिकल एखादी सायकल आहे याला जर आपण स्वतः पायडल मारलं नाही तर सायकल चालत नाही. पाहिलं तुम्ही आता इथे एक सायकल आहे
25 एनर्जी आहे, त्याच्यावर पाय ठेवाच लागतो. किती आहे का? ठीक आहे. जेव्हापर्यंत त्याच्यावर पाय ठेवत नाही, जोपर्यंत ते चालत नाही, जोपर्यंत आपण पाय मारत नाही, तोपर्यंत ते समोर जात नाही. तुम्ही गेअरची सायकल घ्या, कोणती पण घ्या, लागणारा टाइम. आणखीन एक गोष्ट, आता समजा पिरियोडिक मोशन आहे, हे काय सांगते? रिपीट ऑफ मोशन सांगते. म्हणजे काय? एखादी व्हॅल्यू रिपीट घेत आहे. ठीक आहे. रिपीट म्हणजे काय? समजा हे वस्तू आहे, आपण जे सांगितलं, आज समजा मी आता इथं आहे, ठीक आहे, हे उद्याचा दिवस, नेक्स्ट डे, ठीक आहे. आज पण आपण तेच काम करतो, उद्या पण पुन्हा इथेच यायला लागेल. ठीक आहे. आज तुम्ही इथं आले, उद्या तुम्हाला पुन्हा इथेच यायला लागेल, किंवा एक तर उद्या तुम्ही याच सांगा, ठीक आहे, पण परवा याच लागेल, कधी ना कधी याच लागेल. म्हणजे परत आजचा विषय सोडा, तुम्ही संध्याकाळी झोपता, उद्या संध्याकाळी पण झोपाच लागेल, सकाळी उठल्यानंतर ब्रश करावंच लागेल. हे काय झालं? तुमचा पिरियड टाइम झाला, म्हणजे कशाचा? मोशनचा. म्हणजे रेग्युलर आपण रोज रोज तीच वस्तू करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर काय सांगितलं? डिफरन्शियल इक्वेशन पाहिजे आपल्याला सिंपल हार्मोनिक मोशन. आता समजा डिफरन्शियल इक्वेशन पाहिजे, तर डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय? सिंपल हार्मोनिक मोशन आहे, तर सिंपल हार्मोनिक मोशनचा फॉर्म्युला काय? सिंपल हार्मोनिक मोशनचा फॉर्म्युला मायनस एम जी. मायनस एम जी नाही, आपल्याला काय पाहिजे? फोर्स अटॅच करतो आपण. कॉन्स्टंट काय राहते? के, नंतर काय आहे? एक्स. आता समजा डिफरन्शियल इक्वेशनचा फॉर्म्युला पाहिजे, डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. आधी काय अटॅच केला आपण? फोर्स केला, हा झाला फोर्स. ठीक आहे. नंतर काय घेतो आपण? एक्स. एक्स म्हणजे काय? म्हणतात डिस्टन्स. ठीक आहे. इथून इथपर्यंत लागणारा फोर्स, इथून इथपर्यंत लागणारा फोर्स, आणि या मधातला डिस्टन्स. ठीक आहे, लक्ष दे बरं. इथून इथपर्यंत लागणारा फोर्स आणि मधातला डिस्टन्स. आता मधातला डिस्टन्स आहे आपल्याला माहित किती आहे? एक्स आहे. ठीक आहे. एक्झाम्पल एक्स घेऊ आपण. त्याच्यानंतर काय? अल्फा. अल्फा काय? अल्फा कशा म्हणतो आपण? व्हॅल्यू रेजिस्टन्स. म्हणजेच काय? पिरियोडिक अँटीपॅरेटिक पिरियोडिक रेजिस्टन्स. ठीक आहे. म्हणजेच काय? अल्फा. समजलं? मग अल्फा काय म्हणतो आपण? कॉन्स्टंट. अल्फा कसा असते? कॉन्स्टंट असते. ठीक आहे. तर याचा फॉर्म्युला काय? F इज टू मायनस kx. ठीक आहे. सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये कधी पण ऑड संख्या घ्यायची, इव्हन संख्या येत नाही. समजलं? ऑड संख्या nth रूट ऑफ आहे. समजा nth आहे. ऑड संख्या कोणकोणती आहे आपली? ऑड संख्या कोणकोणती आहे? 1, 3, 5, 7. ठीक आहे. म्हणजे या संख्येने कसं लिहिता येते आपल्याला? F इज इक्वल टू kx1, F इज इक्वल टू kx3, F इज इक्वल टू kx5. पण कसा? निगेटिव्ह. ठीक आहे. जर चार्ज जर पॉझिटिव्ह घेतला तर व्हॅल्यू चेंज होते. आता चार्ज पॉझिटिव्ह घेतला, F इज इक्वल टू kx, हा व्हॅल्यू होत नाही, कारण की इथं आपण अल्फा मानता येत नाही. म्हणजे अल्फा म्हणजे इथे व्हॅल्यू काय झाली आता? k डिवायडेड बाय m. मायनस जर लावला तर कोणती व्हॅल्यू होते? k डिवायडेड बाय m. म्हणून आपण मायनस लावायचा नाही, कारण की मग काय होते? कॉन्स्टंट डिवायडेड बाय मास. ठीक आहे. मग कधी पण वापरताना निगेटिव्ह व्हॅल्यू वापरायची. ठीक आहे. आता पहा, F इज इक्वल टू kx आहे. हे कसं आहे? कॉन्स्टंट. आता काय पाहिजे आपल्याला? सोडियम. म्हणजेच काय? A चा फॉर्म्युला F इज इक्वल टू काय? kx. आता पाहिजे न्यूटन्स लॉ. न्यूटन्स लॉ काय? न्यूटनची किती लॉ? न्यूटनची किती लॉ? 3. कोणते? फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि थर्ड लॉ. तर फर्स्ट लॉ कोणता आहे? आपल्याला इथे वापरायचा आहे सेकंड लॉ. ठीक आहे. सेकंड लॉचा फॉर्म्युला काय? फोर्स ऑफ सोडियम. ठीक आहे. फोर्स ऑफ सोडियम कशाचा? सेकंड लॉचा. कुठे अटॅच करायचा आहे? डिफरन्शियल इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन किंवा लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. पण आपल्याला ऑडच नंबर वापरावा लागेल. पॉझिटिव्ह चार्ज वापरला तर आपली कुठे व्हॅल्यू चुकते. ठीक आहे.
ऑड नंबर वापरला तर आपली पूर्ण व्हॅल्यू बरोबर येते. जर इथं जर पॉझिटिव्ह चार्ज लावला असता ही व्हॅल्यू झाली असती k डिवायडेड बाय m. समजलं? म्हणून आपण काय वापरला निगेटिव्ह चार्ज. आणि काय आहे न्यूटन्स लॉ ऑफ सेकंड. न्यूटनचा लॉ कोणता आहे सेकंड लॉ आहे एफ म्हणजे काय म्हणलं आपण सोडियम म्हणजे Na. ठीक आहे आपण तिला नायट्रोजन पण म्हणतो. समजलं? आता एफ इजिकल टू काय मायनस के एक्स. मग एफ ची व्हॅल्यू किती आली Na इजिकल टू के एक्स. समजलं? के एक्स आहे. आता ए काय आहे डेरिव्हेटिव्ह अँगुलर डिस्प्लेसमेंट. ए काय म्हणतो आपण अँगुलर डिस्प्लेसमेंट. अँगुलर डिस्प्लेसमेंट म्हणजे ए काय आहे ए इज इक्वल टू dx डिवाइडेड बाय dt. ठीक आहे dx नाही तर dv डिवाइडेड बाय dt. कारण की व्होल्टेज वापरता येते. ठीक आहे किंवा व्होल्ट वापरता येते. त्याच्यानंतर पहा आता आय थिंक व्हॅल्यू काय फी इज इक्वल टू काय घेता येते आपल्याला d डिवाइडेड बाय dt. समजलं? पण त्याच्यानंतर पहा आता वापरायचं आपल्याला v इज इक्वल टू d डिवाइडेड बाय dt. n a आता n आहे म्हणजे आपण n लिहिलं इज इक्वल टू a ची व्हॅल्यू काय किती आहे dv डिवाइडेड बाय dt. dv डिवाइडेड बाय dt. नंतर काय लिहिलं आपण मायनस kx. आता करायला लागल्यापाशी v राहणार. v कसं आहे कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे म्हणजेच काय n इज इक्वल टू v आहे d डिवाइडेड बाय dt into v डेल ए काय डेल v डिवाइडेड बाय dt म्हणजे डेल v डिवाइडेड बाय dt. ठीक आहे आता पहा इथे v नाही ते x पण चार्ज वापरता येते असं काहीच नाही. ठीक आहे जे लागणार टाइम आहे आपण. आता इथे किती आहे d आहे dd काय झालं d स्क्वेअर झाला. समजलं? dd काय झालं दोन व्हॅल्यू झाल्या. dd चा व्हॅल्यू किती आहे समजा दोन व्हॅल्यू म्हणजे d स्क्वेअर x इथे येते d आणि d किती व्हॅल्यू आहे दोन व्हॅल्यू आहे. डेल स्क्वेअर लिहिता येते x आहे तसा लिहिता येते. इथे पण तसंच dd स्क्वेअर t डेल स्क्वेअर t राहिला काय आपल्यापाशी kx इज इक्वल टू मायनस kx. हे किती आहे n ला आपण मास अटॅच करून टाकू म्हणजेच काय मास डेल स्क्वेअर x डिवाइडेड बाय डेल स्क्वेअर t मायनस kx. हे काय कॉन्स्टंट आहे म्हणजेच काय डेल स्क्वेअर x डिवाइडेड बाय डेल स्क्वेअर t इज इक्वल टू मायनस k आहे मायनस k. हा m इकडे गेला कुठे जाते डिवाइडेड बाय l. ठीक आहे हा गेला डिवाइडेड बाय m इनटू x. समजलं? समजलं का? आता पहा इथे किती आहे डेल स्क्वेअर x डिवाइडेड बाय डेल स्क्वेअर t इज इक्वल टू k डिवाइडेड बाय m इनटू x. आता त्या व्हॅल्यूला आपल्याला लिहिता येते दिसते निघाल पहा डेल स्क्वेअर x डिवाइडेड बाय डेल t डेल स्क्वेअर x डिवाइडेड बाय dt. आता पहा a डिवाइडेड बाय m हे व्हॅल्यू म्हणजे ओमेगा. समजलं का? ओमेगा समजते ना? ठीक आहे अँगुलर मोमेंटम. ओमेगा म्हणजे काय अँगुलर मोमेंटम. आता मायनस के डिवाइडेड बाय m म्हणजेच ओमेगा आणि ओमेगाच म्हणजे मायनस के डिवाइडेड बाय m. आता इथे काय आहे ओमेगा स्क्वेअर ऑफ x. ठीक आहे हे झालं तुमचं फायनल आन्सर. समजलं? स्टॉप करतो.